मागील वर्षभरापासून मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेत आला आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची उपोषण, मोर्चे आणि आंदोलन करून आरक्षणाची मागणी केली आहे। सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे। जर तुम्ही A1 मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। मात्र यासाठी ओबीसी समाजावर नकार असल्यामुळे हा मुद्दा निकाली लागत नाही। लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे। आरक्षण दिले नाही तर राजकारणाच्या मैदानात उतरू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे। यामुळे महाविकास आघाडी व महायुती समोर पेच निर्माण झाले। दरम्यान मराठा आरक्षण ही धाडसी व्यक्ती देऊ शकते। मनोज जरांगे पाटील यांनी एका महत्त्वाच्या नेत्यावर विश्वास दाखवला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण दिले नाही, निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे। यासाठी त्यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेट दिला असून आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। यावरून राजकारण रंगलेले असताना आता जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण देतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्यक्त केला आहे। त्यामुळे आता आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा एकनाथ शिंदेवर जास्त विश्वास असल्याचे दिसून आले आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मात्र जरांगे पाटील यांना अविश्वास असल्याचे अनेकदा त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे। मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की मी पुन्हा सांगतो की एकनाथ शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात। तो माणूस धाडसी आहे, त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे। पण 1 वर्ष आम्हाला वाट बघावं लागली, एवढा आमचा अंत पाहिला नाही पाहिजे। EWS मध्ये पोरं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, त्यावर शिंदे साहेबांनी लक्ष दिले पाहिजे। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, 3ही गॅजेट लागू झाले पाहिजे। केसेस वापस घेतो म्हटले आहे, त्यावर काही झालं नाही, व्हॅलिडिटी होत नाही, यावर शिंदे साहेबांना लक्ष दिले पाहिजे असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्यक्त केला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला असला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी अविश्वास आणि रोष व्यक्त केले आहे।